नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष गायकवाड आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवर. जर तुम्ही CHO एक्झामसाठी वेट करत असाल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. CHOच्या बाबतीत जी केस सुरू होती, त्याचा निकाल 1 तारखेला 1 जुलैला आलेला आहे आणि त्या निकालाचा म्हणजे एक्झॅक्टली त्या निकालामध्ये काय सांगण्यात आलं, काय गोष्टी झाली, त्याची पूर्ण घडामोड काय झाली, टाईमलाईन काय होती त्या संपूर्ण केसची, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ व्यवस्थित बघा. जेही काही त्या ऑर्डरमध्ये आलेलं आहे ते सर्व मी या ठिकाणी सोप्या भाषेत आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. जो पूर्ण जर तुम्ही त्याचं PDF जर तुम्ही रीड केलं तर कदाचित काही गोष्टी समजण्यासाठी कठीण जाऊ शकतात. म्हणून त्याला सोप्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे. सो व्हिडिओ व्यवस्थित बघा. व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्प करणार आहे. आता ह्या प्रकरणी जी काही बाब आली आहे BHMS प्लस CCMP विरुद्ध NHM जी केस होती, यामध्ये काय झालंय संपूर्ण टाइमलाईन आपण बघणार आहोत. तर त्याची सुरुवात आपण बघूया की हा प्रकरण सुरू झाला कसा. सो CHO म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, जो की प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये जे सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम आणि समुदाय आरोग्य व्यवस्थापन बघतात त्यासाठी CHO यांची नियुक्ती केली जाते. आता NHMने जी जाहिरात प्रसिद्ध केली होती, तर त्या जाहिरातीनुसार पात्रता काय होती, जर तुमचं BHMS झालेलं असेल, BUMS, BSc नर्सिंग, BSc इन कम्युनिटी हेल्थ हे जर असेल तर तुम्ही पात्र होतात आणि ह्या पात्रतेमध्ये BHMS समाविष्ट नव्हते. BHMS कोर्स झालेले जे ग्रॅज्युएट्स आहेत ते समाविष्ट नव्हते. सो इथून या गोष्टीला सुरुवात झाली. पुढे आता एकदम पहिल्यांदा जर आपण टाइमलाईन बघितली तर 2017 मध्ये काय घडलं, NHMने काय केलं, 2017 मध्ये एक ब्रिज प्रोग्राम आणला. तो होता CPCH म्हणजे सर्टिफिकेट प्रोग्राम इन कम्युनिटी हेल्थ. हा नॅशनल हेल्थ मिशनने सुरू केला. का सुरू केला की जे हेल्थ अँड वेलनेस सेंटर आहे, आजचे आरोग्य मंदिर किंवा सब सेंटर ज्याला बोललं जायचं, तर त्या हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये CHO हेल्थ ऑफिसर्स यांना तयार करणे, त्या ठिकाणी त्यांनी जाऊन कम्युनिटी हेल्थमध्ये सेवा देणे. ज्यावेळेस हा ब्रिज कोर्स आला किंवा हा ब्रिज प्रोग्राम आला, त्यावेळेस फक्त GNM, BSc नर्सिंग आणि BAMS हेच पात्र होते. इतक्याच ग्रॅज्युएट्सला, इतक्याच प्रोफेशनल्सला त्यावेळेस पात्रता दिलेली होती. त्यानंतर पुढे 2018 मध्ये काय झालं, BUMS ची समावेश झाली. म्हणजे काय, सुरुवातीला BUMS तर पात्र नव्हते, फक्त BMS, BSc नर्सिंग, BSc कम्युनिटी हेल्थ वगैरे हे पात्र होते. 2017 ज्यावेळेस हा कोर्स सुरू झाला, पण BUMS यांनी काय केलं, यांनी एक प्रतिनिधित्व केले, एक जे रिप्रेझेंटेशन आपण त्यांना बोलतो ते केलं. टास्क फोर्सने त्यावर विचार केला आणि BUMS जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना या ठिकाणी पात्रता देण्यात आली 2018 मध्ये. म्हणजे 2017 ला याची सुरुवात झाली, प्रोग्राम आला, त्यावेळेस BUMS पात्र नव्हते, बट 18 मध्ये जे युनानी असोसिएशन आहे त्यांनी रिप्रेझेंटेशन दिलं, टास्क फोर्सने त्याच्यावर विचार केला आणि त्यानंतर जे BUMS किंवा युनानी जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना देखील यामध्ये इन्क्लूड करण्यात आलं, त्यांना देखील यामध्ये पात्र करण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं, या धर्तीवर जानेवारी 2025 त्यामध्ये BHMS असोसिएशन जे आहे, BHMS ग्रॅज्युएट्सचं जे असोसिएशन आहे, होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन, यांनी रिप्रेझेंटेशन दिलं. यांनी मागणी केली की जसं BUMS यांना यामध्ये इन्क्लूड करण्यात आलं, तसंच BHMS प्लस ज्यांनी CCMP कोर्स केलेला आहे त्यांना CHO यामध्ये पात्रतेत समाविष्ट करण्यात यावं. जसं BUMS ला केलंय तसं BHMS यांना सुद्धा समाविष्ट करण्यात यावं. त्यातले त्यात स्पेशली काय सांगितलंय, BHMS प्लस CCMP कोर्स. आता CCMP कोर्समुळे जे BHMS ग्रॅज्युएट्स आहेत, जे डॉक्टर्स आहेत, त्यांना मॉडर्न फार्माकोलॉजी प्रॅक्टिस करण्याची एक परवानगी भेटते, किंवा जसं सांगितलंय CCMP मुळे आधुनिक औषधशास्त्राचे प्रशिक्षण त्यांना मिळालेलं आहे. त्यांना त्याचं प्रशिक्षण मिळालं आहे. सो यांना या ठिकाणी इन्क्लूड करण्यात यावं असं 7 जानेवारी त्याची, टू बी व्हेरी प्रिसाइज 7 जानेवारी इफ आय एम नॉट रॉंग, ही त्याची तारीख होती. 2025 मध्ये पहिल्यांदा त्यांनी प्रतिनिधित्व दिलं, रिप्रेझेंटेशन दिलं. आणि त्यानंतर काय झालं, 4 नोव्हेंबर 2025, आता ज्या वर्षी BHMS असोसिएशनने, होमिओपॅथी असोसिएशनने ज्यावेळेस रिप्रेझेंटेशन त्यांनी दिलं, फाईल केलं, त्याच वर्षी 4 नोव्हेंबर 2025 ला, ठीक आहे, 4 नोव्हेंबर 2025 ला NHMने भरतीची जाहिरात काढली. भरतीची जाहिरात होती 1974 CHOचे पद, कम्युनिटी हेल्थ ऑफिसरचे पद त्या ठिकाणी आले. अर्ज सुरू झाले. एकूण पद 1974 होते. सर्व महाराष्ट्रातील हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स साठी
ही जाहिरात होती. आता ह्या जाहिरातीनुसार पात्रतेचा निकष काय दिला, की जर BAMS असेल, BUMS असेल, BSc नर्सिंग असेल, BSc इन कम्युनिटी हेल्थ असेल, तर तुम्ही या ज्या पोस्ट आहेत इतक्या पोस्ट 1974 या 1974 पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. बट जर तुमचं BHMS CCMP आहे, म्हणजे BHMS प्लस CCMP याचा उल्लेख पात्रतेमध्ये नव्हताच, कुठेच नव्हता. आणि इथूनच या गोष्टीची सुरुवात झाली. या जाहिरातीवरच जे आपले असोसिएशन आहे, होमिओपॅथी असोसिएशन, त्यांनी या जाहिरातीविरुद्ध याचिका दाखल केली. आणि तिथून पुढे काय झालं, याचिका दाखल केल्यानंतर जी पुढची न्यायालयीन प्रक्रिया आहे ती सुरू झाली. आता न्यायालयीन प्रक्रिया मग रिट पिटिशन 7594 ऑफ 2025 मध्ये अकॉर्डिंगली साईन केलं गेलं, याचिका फाईल केली गेली. त्यामध्ये पहिली सुनावणी झाली. मग कोर्टाने सांगितलं की ही जी याचिका आहे त्याला ॲज अ रेप्रेझेंटेशन मानलं जावं, त्याला रेप्रेझेंटेशन म्हणून विचार करण्यात यावा. कोर्टाने हे सांगितलं. मग सरकारने रेप्रेझेंटेशन तपासले आणि त्यानंतर 5 डिसेंबर 2025 रोजी सरकारने त्या याचिकेला किंवा त्या रिप्रेझेंटेशनला रिजेक्ट केलं. पिटिशन फाईल केलं गेलं, याचिका फाईल केली गेली. त्याला कोर्टाने सांगितलं की याचा प्रतिनिधित्व रेप्रेझेंटेशन म्हणून विचार करण्यात यावा. सरकारने ते तपासलं आणि तो पिटिशन जे आहे, ते रिप्रेझेंटेशन जे आहे ते सरकारने नाकारलं किंवा रिजेक्ट केलं. त्याच्यानंतर टास्क फोर्सचं काम येतं. टास्क फोर्सने काय बोललं किंवा टास्क फोर्सचं काय म्हणणं आहे, 18 डिसेंबर 2025 ला ही समिती स्थापन झाली. ठीक आहे, टास्क फोर्स. आता या टास्क फोर्सनी काय केलं, यांनी काही निरीक्षणे केले, यांच्या काही निरीक्षणात आलं, यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या. प्री 2022 BHMS प्लस CCMP किंवा पोस्ट 2022 BHMS, म्हणजे ज्यांनी 2022च्या अगोदर BHMS चा सिलेबस, म्हणजे तो जो सिलेबस होता 2022च्या अगोदरचा आणि प्लस CCMP केलेला असेल, किंवा 2022 नंतरचा जो सिलेबस आहे, करिक्युलम आहे, तो BHMS असेल, तर यांनी जर CPCH हा जो ब्रिज कोर्स आहे हा जर पूर्ण केला तर यांच्याबद्दल विचार केला जाऊ शकतो पात्रतेबाबत. पण समितीचं मत काय आलं, की पण सध्या CHOच्या पात्रतेत बदल करण्याची आवश्यकता नसल्याचं त्यांनी नमूद केलं. हे बघा, टास्क फोर्स काय म्हणते, की असं जर असेल, अशी सिच्युएशन असेल की 2022च्या अगोदर BHMS आणि वरती प्लस त्यांनी जर CCMP कोर्स केला असेल, किंवा 2022 नंतरचं जे चेंजेस आले करिक्युलम मध्ये, सिलेबस मध्ये, ते तो जर कोर्स असेल, ते जर सिलेबस कंप्लीट केलेले ग्रॅज्युएट्स असतील, तर त्यांनी जर जो ब्रिज कोर्स आहे तो केला तर त्या पात्रतेबाबत विचार केला जाऊ शकता. हे एक बाजूला त्यांनी मान्य केलं. परंतु पुढे जाऊन समितीचं हे सुद्धा मत आलं की सध्या CHOच्या पात्रतेमध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही, असं त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलं. ठीक आहे, मग काय झालं, दोन्ही बाजूंचे आता आपण मत बघून घेऊयात की दोन्ही बाजूंनी काय मुद्दे मांडले. पहिला, जे याचिका करतायत म्हणजे आपले आयुष डॉक्टर्स आहेत, असोसिएशन आहे, आयुष डॉक्टर्स नाही, होमिओपॅथी डॉक्टर्स, टू बी व्हेरी प्रिसाइज. होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशनने काय सांगितलं, की आयुषमध्ये होमिओपॅथी समाविष्ट आहे. आता या ठिकाणी काय बोललं गेलं होतं, की ही संपूर्ण जी भरती आहे ही आयुषसाठी आहे. ठीक आहे, सो आयुषमध्ये होमिओपॅथी सुद्धा इन्क्लूड होतं. H स्टँड्स फॉर होमिओपॅथी. सो असोसिएशनचं म्हणणं झालं, याचिकाकर्त्यांचं म्हणणं झालं, की यामध्ये होमिओपॅथी पण येते. जसं BUMS ला संधी मिळाली आहे, तर तसंच BUMS प्रमाणे होमिओपॅथी यांना सुद्धा संधी मिळावी आणि CCMP कोर्स ज्यांनी पूर्ण केलेला आहे त्यांना संधी मिळावी. ठीक आहे, BHMS प्लस CCMP कोर्स ज्यांनी पूर्ण केला आहे, ॲज दे आर इन्क्लुडेड इन आयुषचा तो एक भाग आहे, त्यामध्ये ते समाविष्ट आहे. सो BUMS सारखं CCMP कोर्स, BHMS प्लस CCMP कोर्स झालेल्या BHMS डॉक्टर्सना यामध्ये समावेश करण्यात यावं. हे झालं याचिकाकर्त्यांचं म्हणणं. शासन यावर काय बोललं, की पात्रता हे केंद्र सरकारच्या धोरणानुसार आहे, राज्य सरकार यावर बदल करू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं झालं. आणि पात्रता ठरवणे हा धोरणात्मक निर्णय आहे. हे झालं दोन बाजू. याचिकाकर्ता हे सांगत आहे आणि शासन त्यावर अशा पद्धतीने रिप्लाय देत आहे किंवा अशा पद्धतीने त्यांना उत्तर त्याच्यातून भेटलं. त्याच्यानंतर यावर कोर्ट काय बोलत आहे, कोर्टाने काय सांगितलं आहे, कोर्टाचे काय निरीक्षण आहे, की जी पात्रता ठरवणे आहे कुठल्याही परीक्षेमध्ये, त्याची जी पात्रता ठरवणे आहे, हे काम आहे सरकार, तज्ञ समित्या, जे काही समित्या असतात, कमिटीज असतात ते, आणि जी भरती संस्था आहे यांच्या अधिकाराचं क्षेत्र आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, बॉम्बे हायकोर्टच्या जो नागपूर बेंचमध्ये ही संपूर्ण केस सुरू होती, तर त्यांनी काय निरीक्षण दिलं, की जी पात्रता ठरवणे आहे हे सरकार, तज्ञ समित्या, भरती संस्था यांचे अधिकार क्षेत्र आहे. ठीक आहे, सो
न्यायालय भरती नियम बदलू शकत नाही. न्यायालय जे आहे हे भरती नियम बदलू शकत नाही. का? कारण पात्रता ठरवणे हे यांचा सरकार, तज्ञ समिती आणि भरती संस्था यांच्या अधिकार क्षेत्रातलं काम आहे. सो न्यायालय या ठिकाणी नियम बदलू शकत नाही. जर न्यायालयाला नियम बदलायचा असेल, न्यायालय तोपर्यंत या ठिकाणी नियम बदलू शकत नाही जोपर्यंत जोही काही नियम असेल किंवा ती जी काही प्रोसेस असेल ती संविधानाविरोधात असेल, मनमानी असेल, त्यामध्ये भेदभाव असेल, असं जर सिद्ध होत असेल तर न्यायालय त्यामध्ये बदल करू शकतं. परंतु न्यायालयाने या ठिकाणी अशी निरीक्षणं दिली किंवा न्यायालय या ठिकाणी असं बोलत आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारे संविधान विरोधी किंवा मनमानी भेदभाव हे सिद्ध होत नाही. त्यामुळे न्यायालय यामध्ये नियम बदलू शकत नाही. आता यासाठी न्यायालयाने कशाचा रेफरन्स घेतला? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा या ठिकाणी न्यायालयाने रेफरन्स घेतला आहे. सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयाचा जो संदर्भ या ठिकाणी त्यांनी घेतला, त्यामध्ये जहूर अहमद 2019चं जजमेंट, जे निर्णय आलेले आहेत, केरला स्टेट ऑडिट शॉप 2014चं, अकॅडमी ऑफ न्यूट्रिशन इम्प्रुव्हमेंट, हे केसेसचे हे जे जजमेंट्स आहेत यांचा न्यायालयाने या ठिकाणी रेफरन्स घेतला आहे आणि त्या सामायिक तत्व या ठिकाणी त्यांनी वापरलं की भरतीची जी पात्रता ठरवणे आहे हे सरकार व तज्ञ संस्थांचं काम आहे. यामध्ये न्यायालय काही बदल करू शकत नाही किंवा हस्तक्षेप करू शकत नाही, असं न्यायालयाचं म्हणणं आलं. हे न्यायालयाने सांगितलं सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ घेऊन. त्यानंतर अंतिम निर्णय काय दिला? हा संदर्भ घेऊन न्यायालयाने अंतिम निर्णय काय दिला? तर नागपूर खंडपीठाने 1 जुलै 2026ला हा निर्णय आला की जी याचिका होती ती डिसमिस करण्यात आली, फेटाळण्यात आली. त्याच्यानंतर जी पात्रता होती, ज्यामध्ये BAMS, BUMS, BSc नर्सिंग आणि BSc इन कम्युनिटी हेल्थ झालेलं आहे, ती पात्रता बदललेली नाही. त्यामध्ये BHMS यांना ॲड नाही केलं आणि जी जाहिरात ज्याच्या विरुद्ध याचिका देण्यात आली होती, ती याचिका या ठिकाणी ती जाहिरात वैध ठरवण्यात आली आहे. याचिका जी आहे ती फेटाळण्यात आली आहे. सो पात्रता ठरवण्याचा अधिकार हा सरकार आणि संस्थांचा आहे, असं या ठिकाणी न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यानंतर आता याचिका फेटाळली, निर्णय दिला, बट यावर जे आपले याचिकाकर्ते होते, असोसिएशन आहे, होमिओपॅथी असोसिएशन आहे, याचिकाकर्ते आहेत, त्यांनी यावर स्थगिती मागितली आणि न्यायालयाने, कोर्टाने 4 आठवड्यांची स्थगिती, 4 आठवड्यांसाठी जो निर्णय आहे त्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. म्हणजे ही याचिका फेटाळलेली आहे. जी जाहिरात आहे ती वैध आहे. हा जो निर्णय आहे त्याला त्याच्या अंमलबजावणीसाठी आणि पुढची जी प्रोसेस आहे भरती प्रक्रियेची, त्यासाठी 4 आठवड्याची स्थगिती दिली, जेणेकरून मग पुढील कायदेशीर म्हणजे असोसिएशनला पुढे काय जर त्यांना प्रयत्न करायचे आहे त्यासाठी त्यांना वेळ मिळावा, यासाठी ही स्थगिती देण्यात आली आहे. जेणेकरून पुढील कायदेशीर पर्याय वापरता येईल, प्रयत्न करता येईल, जेणेकरून त्यांना ज्या ज्या इच्छा आहे किंवा ज्या गोष्टीची जी मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी अजून काय कायदेशीर पर्याय निवडता येईल ह्यासाठी विचार करण्यासाठी ही स्थगिती दिलेली आहे. 4 आठवड्यांची स्थगिती या ठिकाणी न्यायालयाने याच्या अंमलबजावणीसाठी दिलेली आहे. सो हा निर्णय झाला आहे. याची जर संपूर्ण टाइमलाईन आपण व्यवस्थित बघितली, काय झालं 2017 मध्ये काय झालं की ब्रिज कोर्स आला. त्या ब्रिज कोर्समध्ये पात्रता ठरली, GNM, BSc नर्सिंग, BAMS त्यामध्ये इन्क्लूड केले गेले. 2018 मध्ये युनानी असोसिएशनने रिप्रेझेंटेशन दिलं आणि 2018 मध्ये जे BUMS आहे त्यांना समाविष्ट करण्यात आलं. जानेवारी 2025 मध्ये BHMS असोसिएशनने रिप्रेझेंटेशन साईन केलं. त्याच्यानंतर रिप्रेझेंटेशन दिलं. त्यानंतर 4 नोव्हेंबरला NHM ची भरतीची जाहिरात आली. त्याच्यावर याचिका दाखल करण्यात आली आणि त्या याचिकेला ॲज अ रिप्रेझेंटेशन म्हणून स्वीकारण्यात यावं, ॲज अ रिप्रेझेंटेशन म्हणून बघण्यात यावं असं सांगण्यात आलं. ते रिप्रेझेंटेशन सरकारने तपासलं आणि टास्क फोर्स त्या ठिकाणी म्हणजे रिप्रेझेंटेशन जे आहे ते नाकारलं गेलं. त्याच्यानंतर टास्क फोर्स स्थापन झालं. जो निकाल आहे 16 जून 2026ला येणार होता तो रिझर्व्ह ठेवण्यात आला आणि 1 जुलै 2026ला जो निकाल आहे तो आलेला आहे. याचिका डिसमिस करण्यात आली, फेटाळण्यात आली. त्याच्यानंतर 4 आठवड्यांचा स्थगिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता ह्या संपूर्ण निर्णयातून निष्कर्ष काय निघतो हे आपण बघून घेऊया, व्यवस्थित समजून घेऊया. पहिली गोष्ट, जी CHO ची जी पात्रता आहे व्यवस्थित समजून घ्या. CHO ची जो निकाल 1 तारखेला आला आहे त्याचा निष्कर्ष आपण बघत आहोत. पहिला निष्कर्ष हा निघतो की CHO ची पात्रता बदललेली नाही. दुसरा निष्कर्ष, न्यायालय धोरणात हस्तक्षेप न्यायालयाने केलेला नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पात्रता जी निश्चित करणे आहे हे सरकार व तज्ञ संस्थांचं अधिकार क्षेत्र आहे.
त्यामुळे याचिका जी आहे ही न्यायालयाने फेटाळली आहे आणि फेटाळली जरी असली तरी 4 आठवड्यांचा स्थगिती या ठिकाणी जी पूर्ण प्रोसेस आहे त्यावर दिलेली आहे. सो ह्या 4 महत्त्वाचे मुद्दे आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे आणि यावर आपण जे काही बघितलं आहे याचा स्रोत किंवा याच्या माहितीचा जो सोर्स आहे ते रिट पिटिशन आहे. जे बॉम्बे हायकोर्ट नागपूर बेंचने जो जजमेंट दिला आहे 1 जुलै 2016चा तो माहितीचा आधार आहे आणि त्या बेसिसवर आपण हे सर्व आता मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. मी विश्वास करतो, की ज्याही काही गोष्टी आपण आज बघितल्या आहे, हे तुम्हाला हेल्प करतील समजण्यासाठी, की एक्झॅक्ट निर्णय काय आलेला आहे आणि काय झालेलं आहे, काय होणार आहे. 4 आठवडे वाट बघितली जाईल. 4 आठवड्यामध्ये जो निर्णय कोर्टाने दिलेला, न्यायालयाने दिलेला आहे, त्याची अंमलबजावणी होईल आणि त्याच्यानंतर जी भरती प्रक्रिया आहे, ती पुढे सुरू होईल. यामध्ये जर काही अपडेट्स आले किंवा ह्यामध्ये सर्वोच्च न्यायालय थ्रू किंवा हायकोर्टा थ्रू जर काही निर्णय आले, तर त्यानुसार गोष्टी बदलू शकतात. तोपर्यंत स्थगिती आहे आणि त्यामध्ये जसं कोर्ट काही सांगेल किंवा जेही काही न्यायालयीन प्रोसेस होतील, लीगल ॲक्शन्स होतील, ॲक्टिव्हिटीज होतील, त्याबाबत अपडेट्स आपल्याला भेटत चालतील आणि ऑफिशियल ज्याही वेळेस ऑफिशियल काही अनाउन्समेंट होईल, अपडेट्स येईल, ते आपल्यापर्यंत पोहोचेल. त्याला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी नक्की करेल. जर व्हिडिओ आवडला असेल, माहिती समजली असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मोठं जर तो पी-डी-एफ बघितला तुम्ही, तर कदाचित सर्व गोष्टी समजणं थोडंसं कठीण होते. सो त्यासाठी सोप्या भाषेत समजावण्याचा मी प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला समजलं असेल, तर नक्की लाईक करा. तुम्ही जर प्रिपेअर करत असाल सी-एच-ओसाठी, तर नक्की आमचा सी-एच-ओ क्रॅश कोर्स रेकॉर्डेड क्रॅश कोर्सचा कोर्स आहे, तो तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि तुमचा अभ्यास तुम्ही तुमचं जे प्रिपरेशन आहे त्यासाठी तुम्हाला ते नक्की हेल्प करेल. प्रिपरेशन जर तुम्ही थांबवलेलं असेल, तर अजून वेळ आहे. सो 4 आठवडे तरी आपल्याकडे वेळ आहे. त्यानंतर पुढे आपल्याला समजेलच तारीख वगैरे काय फायनल समजेलच. सो तोपर्यंत आत्ताच प्रिपरेशन सुरू करणं स्टार्ट करा. प्रिपरेशनला गती द्या. चांगली मेहनत करा. जे होणार आहे ते होईल आपल्याला. आपण अपेक्षा करूया जे योग्य आहे ते पटकन होईल. जी भरती प्रक्रिया आहे ती लवकर सुरू होईल आणि संपूर्ण व्यवस्थित होईल ही आपण अपेक्षा करूया. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्प केला असेल. या व्हिडिओद्वारे तुम्हाला हेल्प झाली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा. जे लोकं यासाठी प्रिपेअर करत आहेत, वेट करत होते या निर्णयाचा, त्या लोकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती आणि सलाम. बाय बाय गाईज.